ज्यू आणि ख्रिश्चन किंवा ज्यू आणि इस्लाम मुस्लिम वर्गीय तर यांच्यामध्ये इतका संघर्ष का आहे? बरोबर आहे. विशेषतः वांशिकदृष्ट्या तर सगळे लोकं एकच आहेत आणि या सगळ्यांना मिळून अब्राहमिक धर्म असं म्हटलं जातं. का? कारण या सगळ्यांचा पहिला जो मसीहा आहे, देवदूत, तो अब्राहम नावाचा होता आणि हे सगळे अब्राहमपासून निर्माण झालेले पुढचे मसीहा आहेत आणि त्याच्यापासून निर्माण झालेले धर्म आहेत. ज्यू, ख्रिश्चन आणि नंतर इस्लाम. आणि मग अशा प्रकारे ही एकच परंपरा आहे आणि म्हणून ते कॉमन खूप आहेत, की त्यांच्यामध्ये मूर्तिपूजा नाही. त्यांच्यामध्ये ही देवदूतांची पद्धत आहे. मसीहा येतात किंवा त्यांच्यामध्ये एक-एक पुस्तक आहे, की ज्यूंचं ओल्ड टेस्टामेंट आहे. ख्रिश्चनांचं न्यू टेस्टामेंट म्हणजेच बायबल आहे किंवा मुस्लिमांचं कुराण आहे. असं सगळं कॉमनच आहे. तर विशेषच ही गोष्ट, की अब्राहमिक धर्म आहेत. सगळे सिस्टम हे कॉमन आहेत. वांशिक फरक सुद्धा यांच्यामध्ये काही नाही. पण शेवटी काय झालंय, या प्रत्येकाने आपापल्या कट्टर भूमिका सांभाळल्या आणि अशी भूमिका घेतली, की आमचाच मार्ग हा खरा आहे आणि इतर मार्ग हे चुकीचे आहेत, खोटे आहेत. तर मग हे सगळे संघर्ष वाढत गेलेले आहेत असं दिसून येतं.